हेमा मालिनी गेल्या 12 वर्षांपासून खासदार आहेत. त्यांनी डायरेक्ट हेलिकॉप्टरने उतरून शेतात काम केल्याशिवाय इतर काय कामं केली हे चेक करण्यासाठी लोकांनी सरकारची एमपीलॅड ही वेबसाईट चेक केली. त्यावर जी माहिती समोर आली त्याने तुमचं डोकं चक्रावेल. सरकार दरवर्षी खासदारांना त्यांच्या मतदारसंघांचा विकास करण्यासाठी फंड्स प्रोव्हाइड करते. त्यात हेमाजींना मिळाले 9 करोड 80 लाख आणि त्यापैकी त्यांनी खर्च केले 2 करोड 89 लाख. कामामध्ये देखील खूप मोठा घोळ समोर आला. आता अशीच कुंडली आपल्या खासदारांची देखील काढण्यासाठी मी एमपीलॅडच्या वेबसाईटवर गेले, पण जिथे कामच नाही तिथे दाखवतील काय? पेज बंद करण्यात आले. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे जास्तीत जास्त नेते हे निष्क्रिय आहेत, कामे शून्य. पण विचार करा, जसा आपल्याला त्यांना खुर्चीवर बसवण्याचा अधिकार आहे तसाच आपल्याला त्यांना कामे न केल्यास खुर्चीवरून हटवण्याचाही अधिकार असेल तर. खासदार राघव चड्ढाने लोकसभेत राईट टू रिकॉल बिल मांडले. या बिलानुसार जर कोणत्या आमदार खासदाराने त्याच्या मतदारसंघात कामे न केल्यास त्या मतदारसंघातील लोकांना त्याला काढून टाकण्याचा अधिकार मिळतो. असा अधिकार युके आणि स्वित्झर्लंडमध्ये आहे. भारतात देखील बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये पंचायत लेव्हलवर आहे, राष्ट्रीय पातळीवर अजून नाही. तुम्हाला काय वाटतं? अशा कामचुकार भ्रष्ट नेत्यांना काढून टाकण्याचा अधिकार जनतेला मिळाला पाहिजे का?